श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः. आपला आजचा विषय आहे श्री गुरुचरित्र अध्याय 2. याच्या गुरुचरित्र जसं आपण मागे बघितलं, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, तर यांच्या चरित्रावर हे आधारलेलं आहे. त्यांनी भक्तांना जो मार्गदर्शन केलं, जे आशीर्वाद दिले, जे त्यांना आधार दिला, त्या संपूर्ण त्याच्या ज्या गोष्टी रूपाने हे गुरुचरित्र आहे. आणि या गुरुचरित्राचा आपल्याला जो रेफरन्स पॉईंट आपला जो आहे तो म्हणजे अवतरणिका, जी परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी देवाकडे प्रार्थना करून आपल्या भक्तांसाठी ही मिळवलेली आहे. आणि या अवतरणिकेवर हा रेफरन्स पॉईंट ठेवून याच्यावर एक एक आपण ओवी घेऊन, म्हणजे श्री गुरुचरित्राचंच एक कथासार आहे जे ओवीबद्ध आहे. तर त्या अवतरणिका आपण त्याच्यावर आपण पूर्ण आपलं हे जे लेसन्स आहेत ते बेस्ड आहेत. त्यातला आपण आज दुसरा अध्याय बघणार आहोत. तशी ही गुरुचरित्र अवतरणिका जी परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी आपल्या सर्व भक्तांना नित्य उपासनेत आपल्याला वाचायला सांगितली आहे. ही श्री गुरुचरित्राचाच कथासार आहे. आपली पहिला अध्याय हा मागच्या वेळेला झाला होता. प्रथम अध्याय मंगलाचरण, मुख्य देवतांचे असे स्मरण, श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ताप्रती झाले. तर हे आपण जे सर्व देवतांना त्यांचं ध्यान करून त्यांचं मंगलाचरण करून त्यांना आपण आव्हान जे केलेलं आहे पहिल्या अध्यायामध्ये ते आपण बघितलं. आणि कसं भक्तासाठी देव धावून जातात आणि देवाला देवदर्शन देतात हे आपण बघितलं पहिल्या अध्यायामध्ये. आता जो दुसरा अध्याय आहे तो आहे द्वितीय अध्यायी ब्रह्मोत्पत्ती, चारी युगांचे भाव कथिती, श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियले. तर ह्यातील जो हा चारी युगांचे भाव कथिती हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ते एक्झॅक्टली म्हणजे काय आहे चारी युग? चार युग म्हणजे कोणते हे समजण्यासाठी आपण थोडं आपलं वैदिक जे टाइम युनिट्स आहेत तर ते समजून घेऊया, म्हणजे आपल्याला या युगांबद्दल क्लॅरिटी येईल. The Vedas describe our universe as being created, destroyed, and recreated again in an unending cycle. A key unit in universal time is the Yuga, which is the basic time unit of our cosmos according to Vedic cosmology. The युग म्हणजे काय आहे? The युग is a cyclical time period which separates different ages of human civilizations. The first yug is known as Satyayuga, or as they call it Golden Age. Next is Treta Yuga, the Silver Age, Dwapar Yuga, the Bronze Age, and finally Kali Yuga, which is the Iron Age. What is Chaturyug? Chaturyug is a full cycle of 4 yugas, that is Satya, Treta, Dwapar and Kali. What is Manvantara? A Manvantara lasts for 71 Chaturyugas. So म्हणजे 71 चतुर्युग एकत्र केले की एक मनवंतर तयार होतं. What is Manvantar Sandhya? Before and after each Manvantar is a transitional period known as a Sandhya. आणि या संध्येचा टाइम असतो हा एका सत्ययुगाच्या टाइमा इतका असतो. तर संध्या लास्ट फॉर द सेम पिरियड ऑफ टाइम ॲज वन सत्ययुग. व्हॉट इज कल्प? अ कल्प इज ऑफन रेफर टू ॲज डे ऑफ अ ब्रह्मा. Each kalpa lasts for 14 manvantaras and each one preceded and followed by a sandhya. तर हे युग चतुर्युग इज अ सायकल बेसिकली ऑफ 4 युगास. अँड मनवंतर संध्या आणि कल्प हे आपल्याला एक पुढच्या स्लाइडमधनं अजून व्यवस्थित कळायला मदत होईल. तर ही स्लाइड आहे. या स्लाइडच्या एकदम बॉटमला जर तुम्ही बघितलं तर दिव्य युगाचं जे दिलेलं आहे, म्हणजे सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग अशी चारी युग मिळून ह्याची एक सायकल तयार होते. आणि अशा 71 सायकल्स झाल्या या 4 युगांच्या की एक मनवंतर तयार होतं, विच इज नेक्स्ट फ्रॉम द बॉटम. आणि ह्याच्या स्टार्टला आणि एंडला संध्या आहे. द संध्या, द टाइम ऑफ दॅट टाइम फ्रेम ऑफ द संध्या इज इक्वल टू 1 सतयुग. म्हणजे सतयुगाचं टाइम फ्रेम आहे 17,28 years, तेवढंच सेम टाइम फ्रेम त्या संध्याचं आहे. तर हे मनवंतर अशी 71 ह्या सायकल, जेव्हा ह्या 4 युगांच्या एक सायकल अशा 71 सायकल होतात, ते एक मनवंतर तयार होतं. आणि अशा 14 मनवंतर आणि 15 संध्याची मिळून एक कल्प तयार होतं, विच इज अ डे ऑफ अ ब्रह्मा. आणि अशा 36,000 कल्प मिळून लाईफ ऑफ अ ब्रह्मा तयार होतं. तर हे दिस इज ॲज पर आर वेदिक टाइम युनिट. दिस इज हाव द टाइम इज कॅल्क्युलेटेड. तर आता आपण हे पाहिले 4 युग ही अशी आहेत. युग कशाला म्हणतात आणि ही 4 युग कोणती हे आपण बघितलं. त्याचा टाइम फ्रेम आता आपण बघूया. सतयुगाचा टाइम फ्रेम आहे 17,28,000 years. त्रेतायुगाचा टाइम फ्रेम आहे 12,96,000 years. द्वापार युगाचा टाइम फ्रेम आहे 8,64,000 years. आणि कलियुगाचा टाइम फ्रेम आहे 4,32,000 years.
आणि आता सध्या आपण जे प्रेझेंट युग जे चालू आहे ते आहे कलियुग. आपण आता कलियुगामध्ये राहत आहोत. तर ह्या 4 युगांचं मिळून असं एक सायकल तयार होतं. इट स्टार्ट्स विथ सतयुग अँड एंड्स विथ कलियुग. आजचा जो टॉपिक आहे आपला तो 4 युगांचे भाव कथिती हा जो दुसरा अध्याय आहे, तर त्याच्याबद्दल माहिती अजून समजून घ्यायची. तर प्रत्येक युगांबद्दल आपण थोडक्यात माहिती समजून घेऊया. सतयुगामध्ये पाप फार थोडं होतं. असं जरी असलं तरी त्या काळात शंकासूर, हिरण्याक्ष, हिरण्यकशपू सारखे अत्याचारी होते. म्हणून त्या काळात श्रीहरीने मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह अवतार घेतले. मग आपल्याला दश अवतार माहिती असेलच, ते आपण पुढच्या सेशनमध्ये दश अवतार डिटेलमध्ये बघणार आहोत. पण हे प्रत्येक युगामध्ये जे अवतार झाले ते मी आत्ता सांगते. तर हे अवतार त्या सतयुगाच्या काळात झाले. The Vedic text states that human during Satyuga or Golden Age lived up to 1 lakh years. Everyone enjoyed worldly comforts and lived in perfect harmony with the natural environment. It was time of a complete peace on earth. यानंतर श्रीराम यांचा राजा दशरथ यांच्या घरी जन्म झाला, तेव्हा सतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली. In Treta Yuga, human beings were extremely dutiful, moral and compassionate towards their fellow living beings. आणि त्यांचं जे लाईफ स्पॅन होतं दॅट वॉज 10,000 इयर्स. असं म्हणतात की ह्या युगामध्येच वर्णाश्रम और क्लास बेस्ड सोसायटी वॉज इंट्रोड्युस्ड. त्रेतायुगामध्ये रावण, कुंभकर्ण, बळी, अहिरावण असे अत्याचारी राजा झाले आणि म्हणूनच त्या काळात श्री विष्णूने वामन, परशुराम आणि श्रीराम हे अवतार घेतले. श्रीरामांच्या देहत्यागानंतर द्वापार युगाची सुरुवात झाली. आणि ह्याच्यामध्ये दिस द्वापार युग इट सॉ द फर्स्ट इन्स्टन्सेस ऑफ सेल्फिशनेस अँड इररिलिजन ओव्हरकमिंग मॅनकाइंड्स नेचर. However, there were still many holy kings on earth who upheld justice and defended virtue. Human beings in Dwapar age, they lived up to 1000 years. द्वापार युगात श्रीकृष्ण अवतार झाला व महाभारत घडले. जेव्हा श्रीकृष्णाने अवतार कार्य संपवले तेव्हा कलियुगाची सुरुवात झाली. In Kali Yuga or Iron Age, spirituality and morality have diminished further. In Kali Yuga, people lived up to max to लोकांचं जे एज आहे ते साधारण 100 ते 120 या दरम्यान आहे. तर हे झालं या 4 युगांचं ब्रीफ इंट्रोडक्शन. जेव्हा जेव्हा एखाद्या कालखंडात म्हणजे एखाद्या युगामध्ये इव्हिल पॉवर्स वाढतात व धर्मावर संकट येते, तेव्हा भगवान श्री विष्णू अवतार घेऊन अधर्म करणाऱ्यांचा नाश करतात व धर्माची पुनःस्थापना करतात. आणि ह्या प्रत्येक युगामध्ये आपण जे 4 युग बघितली, प्रत्येक युगामध्ये जसे इव्हिल पॉवर्स वाढल्या तशा देवाचे जे जे अवतार झाले आणि त्या अवतारांचं कसं कार्य होतं, त्यांनी काय कार्य केलं, कोणत्या वाईट शक्ती होत्या, हे आपण पुढच्या लेसनमध्ये बघणार आहोत. या लेसनमध्ये आपण वेदिक टाइम युनिट बघितलं, 4 युग बघितली, 4 युगांचे भाव बघितले, म्हणजे प्रत्येक युगाचं काय ब्रीफ डिस्क्रिप्शन बघितलं आणि त्याचं टाइम फ्रेम बघितलं. आता पुढच्या लेसनमध्ये आपण हे दश अवतार बघणार आहोत.